मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक ऐतिहासिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या महत्त्वाच्या आणि शिक्षाप्रद विषयाला. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व. त्यांच्या पराक्रमांची गाथा आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देते. मात्र त्यांच्या जीवनातील एक घटना आजही गूढ आणि रहस्यमय राहिलेली आहे. ती म्हणजे त्यांच्या मृत्यूमागील सत्य. 1680च्या त्या दुपारी रायगडावर नेमकं काय घडलं? महाराजांची तब्येत अचानक बिघडली तेव्हा काय परिस्थिती होती? त्यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या रहस्यमय घडामोडी आणि विविध नोंदींच्या आधारे उठलेल्या प्रश्नांची उत्तरं आजही आपल्याला अस्वस्थ करतात. या व्हिडिओत आपण कुळवाडी भूषण या ग्रंथाच्या आधाराने शिवरायांच्या निर्वाणाचा इतिहास, त्या काळातील महत्त्वाच्या घटना आणि मृत्यूमागील रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करूया. चला या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, या व्हिडिओत आपण काय काय पाहणार आहोत? छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर परतल्यावर त्यांनी घेतलेल्या 1.5 वर्षातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होता? संभाजीराजे दिलेर खानाच्या छावणीत कसे गेले आणि त्यांना तेथे कशा प्रकारे धोका होता? 15 मार्च 1680 रोजी राजारामराजे आणि जानकीबाई यांच्या विवाहामागील ऐतिहासिक महत्त्व काय होते? 22 मार्च 1680 रोजी शिवाजी महाराज आजारी पडल्यावर त्यांच्या आजाराबद्दल नेमकी कोणती माहिती उपलब्ध आहे? 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावर नेमक्या कोणत्या रहस्यमय घटना घडल्या? महाराजांच्या मृत्यूमागील संभाव्य कारणे आणि त्याबाबत उठलेल्या शंका कोणत्या आहेत? कुळवाडी भूषण या ग्रंथात शिवाजी महाराजांच्या मृत्यू संदर्भातील कोणत्या नोंदी आढळतात? महाराजांच्या मृत्यूच्या नंतर स्वराज्यातील राजकीय परिस्थितीवर काय परिणाम झाला? शिवाजी महाराजांच्या मृत्यूबद्दलच्या शंका आणि मतांतरे आजच्या काळात कशा प्रकारे चर्चिल्या जातात? शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या घटनांवर आधारित आपण आजच्या पिढीसाठी कोणते ऐतिहासिक धडे घेऊ शकतो? मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना. शिवरायांचे निर्वाण. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयावरून राजधानी रायगडावर परतले. गेल्या 1.5 वर्षातील प्रमुख विषयांवरील त्यांनी माहिती घेतली. मोगल व सिद्धीची कुरबुर सुद्धा सुरू होतीच. मोगलांचा दिलेर खान दक्षिणेत स्वराज्य व आदिलशाही विरोधात कारनामे करत असल्याची माहिती छत्रपतींना परतीच्या शेवटी मिळतच होती. राजपुत्र मुअज्जमची दक्षिणचा सुभेदार म्हणून नेमणूक झालेली होती. 1678च्या शेवटी डिसेंबर 13 रोजी संभाजीराजे दिलेर खानाच्या छावणीत काही राजकीय मसलतीसाठी गेले. या पाठीमागे असलेले राजकारण अजूनही स्पष्ट झालेले नाही, परंतु महाराज दक्षिणेतून परतल्यानंतर शंभूराजे मोगलांकडे गेले होते. यामागे प्रामुख्याने औरंगजेब बादशहाचा युवराज मुअज्जम यास फितूर करण्याचा एक डाव होता. मुलास बापाविरोधात उठाव करण्यास तयार करायचे, मोगलशाही खिळखिळी करायची, उत्तरेत स्वराज्य विस्तार करायचा. परंतु दुर्दैवाने पुढे युवराज संभाजीराजेंच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्या पाठीमागचे निश्चित राजकारण अस्पष्ट आहे, परंतु छत्रपती त्यामुळे चिंतेत होते, कारण संभाजीराजेंच्या सोबत दिलेर खान स्वराज्यात सुद्धा धुमाकूळ घालू लागला होता. सन 1672 पासून महाराज जंजिरा हस्तगत करण्याच्या प्रयत्नात सुद्धा होते, परंतु यशच येत नव्हते. त्यावर उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी खंदेरी उंदेरी बेटांचा ताबा ऑगस्ट 1679 घेतला. अत्यंत चोख बंदोबस्तात इंग्रज सिद्धी यांचा विरोध मोडून खंदेरीची तटबंदी केली. मराठा आरमाराची सिद्धी व इंग्रजांच्या आरमारास अनेकदा पिटाळून लावले. पुढे इंग्रजांनी मराठ्यांशी शांतता व इतर करार केले. आदिलशहासोबत ऑक्टोबर 1679 शांतता करार सुद्धा केला. दिलेर खानास जरब बसवण्यासाठी महाराजांनी मोगलांचा जालना परिसर नोव्हेंबर 1679 मध्ये पिंजून काढला. दरम्यान संभाजीराजे दिलेर खानाकडून 30 नोव्हेंबर 1679 रोजी विजापूरला आदिलशाहीत पोचले. मराठे खानदेशवर स्वारी करून धरणगाव मधून भरपूर द्रव्य आणण्यात यशस्वी झाले. त्याचवेळी मराठ्यांनी दिलेर खानास हारून विजापूरवरून युवराज संभाजीराजांना 4 डिसेंबर
1679 रोजी सुखरूप पन्हाळगडावर आणले. जानेवारी 1680च्या पहिल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज युवराज संभाजी राजांना भेटण्यासाठी पन्हाळगडावर गेले. सुमारे महिनाभर पन्हाळावर थांबून फेब्रुवारी 1680च्या मध्यात महाराज रायगडावर परत आले. 15 मार्च 1680 रोजी दिवंगत सेनापती प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाईशी राजधानी रायगडवर राजाराम राजेंचा विवाह झाला. 22 मार्च महाराज आजारी पडले. 3 एप्रिल 1680 दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. युवराज संभाजीराजे पन्हाळावरच होते, त्यांना कळविण्यात आले नव्हते. राजाराम राजेंनीच सर्व अंत्यविधी रायगडवर पार पाडले. मंत्रिमंडळाने राजकीय गरज म्हणून त्वरित 21 एप्रिल 1680 रोजी राजाराम राजेंचे मंचकारोहण करून त्यांना छत्रपतींचे वारसदार घोषित सुद्धा केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी मंत्रिमंडळाने युवराज संभाजी राजेंसह रयतेपासून सुद्धा बरेच दिवस लपून ठेवली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूबाबत एक गूढ निर्माण झालेले आहे. फेब्रुवारी 1680 पर्यंत घोड्यावरून रपेट करणारे छत्रपती शिवाजी महाराज पुढे अवघ्या 1.5 महिन्यात मरण पावतात. मृत्यूबाबत गुप्तता पाळली जाते. यावरून सुद्धा छत्रपतींचा मृत्यू संशयास्पद व अनैसर्गिक वाटतो. एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूबाबत इतिहासकारांनी अनेक मते व्यक्त केलेली आहेत. ग्रँट डफच्या मतानुसार महाराजांना गंभीर गुडघीचा रोग होता. त्यांचा मृत्यूही गुडघी रोगामुळे झाला होता. सभासदांच्या मतानुसार महाराजांचा मृत्यू अतिशीत ज्वराने झाला असावा. शिवदिग्विजयातील नोंदीनुसार महाराजांवर त्यांच्या द्वितीय पत्नी व महाराणी सोयरा राणी यांनी पुत्रप्रेमापोटी विषप्रयोग केला. चिटणीसनुसार महाराज अतिज्वराने मरण पावले. इतिहासकार ओमी व डॉक्टर जॉन फ्रायर यांच्या मते महाराजांनी अनेक वर्षे अतिवेगाने घोडदौड केलेली होती. परिणामी महाराजांचा खूप थकवा त्यांना आलेला होता. त्यांच्या छातीत दुखू लागले, अंगात खूप ताप भरला, तोंडातून रक्ताच्या उलट्याही होऊ लागल्या होत्या. अशा तापातच महाराजांचा मृत्यू झाला. शिवचरित्रकार वासी बेंद्रे यांच्या संशोधनानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत झाल्याचे जाणवते. तसेच मृत्यू अनैसर्गिक होता. कुतुबशहाच्या गोळकोंडा दप्तरातील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू विषप्रयोगाने झाल्याचे नमूद केलेले आहे, परंतु कुणाचेही नाव तिथे नमूद नाही. छत्रपती शिवाजी महाराज जगातील एक महान व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्याचे कारण त्यांनी जीवनात केलेली अनेक युद्ध, कूटनीती व मुत्सुद्देगिरी, शत्रूंना दिलेला मृत्यूदंड व धारण केलेले छत्रपती पद नाही, तर त्यांनी अल्पशा कालावधीत स्वराज्यातील रयतेसाठी राबवलेले लोककल्याणकारी कार्य हे आहे. 17व्या शतकात राजेशाहीचे माहेर मानलेल्या युरोपमध्ये राजेशाही विरोधात जनता रस्त्यावर येऊन राज्य परिवारासह राजवाडे आगीच्या भक्ष्यस्थानी देत होते. तर त्याचवेळी भारतासारख्या देशात जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आजच्या लोकशाहीलाही लाजवेल अशी रयतेच्या स्वराज्याची संकल्पना असलेली आधुनिक राजेशाही उभी करत होती. समाजातील स्त्रिया, वृद्ध, बालके यांना सर्वच अभय, धर्म, जात, जमात, प्रांत न पाहता हे हक्काने मिळत होते. रयत सुखी, समृद्ध, सुरक्षित होती. शेतकरी स्वेच्छेने कर भरत होते. एवढेसे राज्य, परंतु महाराजांच्या अंतसमयी त्याचा महसूल 9 कोटी होऊन होता. त्यामुळेच शत्रुत्व विसरून मोगलशहा, आदिलशहा, कुतुबशहा, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, सावंत, सिद्धी व तत्कालीन इतिहासकार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी कामाबद्दल आदर व्यक्त केला होता. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांना ग्रेट म्हटले जाते. या निमित्ताने सर्व शिवप्रेमींनी शिवचरित्राकडे मावळ्यांच्या नजरेने पाहावे. जन्म वा मृत्यूचा वाद घालू नये. त्यामुळे जनसामान्यांची दिशाभूल होते. महाराज जन्म वा मृत्यू यामुळे जगातील आदर्श नाहीत, तर त्यांनी अल्प आयुष्यात केलेले शिवकार्य आजही जगाला अचंबित करणारे आहे. महाराज जन्माला आले होते, त्यांनी स्वराज्य निर्माण केले होते, शेवटी त्यांचा मृत्यू झाला. या बाबी सामान्य शिवप्रेमींसाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. कृपया शिवचरित्र वादासाठी वापरू नये, डोक्यावर मिरवू नये, शिवचरित्राचे पवित्र राखावे ही नम्र विनंती इथे आपल्याला या पुस्तकाचे लेखक करतात.
चालतात. महाराजांचे समकालीन चरित्रकार तसेच मोगलशहा, आदिलशहा, कुतुबशहा, इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, सिद्धी यांनी महाराजांच्या कार्याबाबत अभिमानास्पद लिखाण केलेले आहे. दुर्दैवाने आजही भारतात मूळ ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाही. शिवचरित्रकार परमानंद यांनी लिहिलेले काव्य तत्कालीन भारतीय इतिहासातील महाराजांचे महात्म्य सांगणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन जितके प्रेरणादायी आहे तितकाच त्यांचा मृत्यूचा प्रसंग रहस्यमय आणि विचार करायला लावणार आहे. दक्षिण दिग्विजयानंतरच्या रायगडावरील घटनांपासून ते त्यांच्या मृत्यूमागील विविध शंका आणि मतांतरे यावर आजही अभ्यासक चर्चा करत असतात. शिवरायांच्या मृत्यूने स्वराज्याला मोठा धक्का बसला, पण त्यांच्या दूरदृष्टीने घडवलेलं स्वराज्य हे मजबूत पायावर उभं राहिलं. त्यांच्या मृत्यूमागील रहस्य किती गूढ असलं तरी त्यांनी उभारलेला इतिहास मात्र अढळ आणि शाश्वत आहे. आजच्या पिढीने त्यांच्या पराक्रमातून शिकून स्वराज्याच्या मूल्यांना पुढे नेणं हेच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल. या ऐतिहासिक प्रवासासाठी आपल्या सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. पुढील भागात अशाच एखाद्या विषयावर ऐतिहासिक विषयावर चर्चा करूया. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.